एका आईच्या कुशीत झोपणारा चिमुकला आज थंडगार मृतदेह बनून शेतात सापडला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. ही बातमी ऐकून फक्त सांगली बायपासच नाही तर संपूर्ण संभाजीनगर हादरलंय. कारण ज्या वयात मुलांनी शाळेच्या बॅग पाठीवर घ्यायच्या, ज्या वयात आई मला भूक लागली असं म्हणत घरभर पळायचं, त्या वयात एका निष्पाप मुलाचा मृतदेह कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत शेतात सापडतो. आणि हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. सकाळची वेळ. सांगली बायपास परिसरात काही लोक शेताच्या दिशेने जात होते. सगळं काही रोज सारखंच सुरू होतं. पण अचानक एका व्यक्तीची नजर शेतात पडलेल्या एका संशयास्पद कपड्यावर जाते. सुरुवातीला लोकांना वाटलं कदाचित कुणीतरी कचरा टाकून गेला असेल, पण जसं जसं लोक जवळ गेले तसं तसं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या कपड्यात होता एक छोट्याशा मुलाचा मृतदेह. क्षणात परिसरात आरडाओरड सुरू झाला. काही महिलांच्या डोळ्यात पाणी आलं तर काही लोक संतापाने थरथर कापू लागले. इतक्या छोट्या मुलांचं कोणाशी काय वैर असू शकतं हा प्रश्न प्रत्येक जण विचारत होता. घटनास्थळी लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. सिडको MIDC पोलिसांची टीम तत्काळ पोहोचली. परिसर बंद करण्यात आला आणि तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली की मृत मुलाचं वय अंदाजे 5 ते 6 वर्ष असावं आणि त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पण मित्रांनो, इथे सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हा मुलगा इथे आला कसा, त्याच्यासोबत नेमकं काय घडलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या निष्पाप जीवाला मारणारा राक्षस कोण. आज सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करतायत. काही जण म्हणतायत दोषींना फाशी झाली पाहिजे, तर काहींचं म्हणणं आहे आजकाल समाजात माणुसकीच उरलेली नाही. आणि खरंच मित्रांनो, आजकालच्या बातम्या पाहिल्या की मन घाबरतं. कारण गुन्हेगाराची हिंमत इतकी वाढली की आता त्यांना लहान मुलांनाही सोडायचं नाहीये. कल्पना करा त्या आईची अवस्था काय झाली असेल जिने आपल्या मुलाला जन्म दिला, रात्रभर जागून वाढवलं, त्याच्या एका हसण्यासाठी स्वतःचं दुःख विसरली. आज तीच आई जर आपल्या मुलाचा मृतदेह पाहत असेल तर तिचं काळीज किती तुकडे झालं असेल. कदाचित कालपर्यंत तो चिमुकला आपल्या आईला म्हणाला असेल, आई मला बाहेर खेळायला जायचंय, आणि आईने प्रेमाने त्याला बाहेर पाठवलं असेल. पण तिला काय माहिती तो परत कधीच येणार नाही. ही घटना फक्त एक क्राईम स्टोरी नाही तर समाजाला जाग करणारी घंटा आहे. आज प्रत्येक पालकाने सतर्क राहण्याची गरज आहे. आपली मुले कुठे जात आहेत, कोणासोबत आहे याकडे लक्ष देणं खूप गरजेचं झालंय. कारण एक छोटीशी चूक आईनी आयुष्यभराचं दुःख देऊन जाते. दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत. स्थानिकांकडून चौकशी सुरू आहे आणि लवकरच या प्रकरणामागचं भयानक सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. पण मित्रांनो, सत्य काहीही असो, त्या छोट्याशा जीवाला आता न्याय मिळायलाच हवा. कारण जर आज आपण शांत बसलो तर उद्या आणखी एखाद्या आईची कुशी रिकामी होईल. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या प्रकरणाचा आवाज प्रत्येकापर्यंत पोहोचेल आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल. आणि शेवट फक्त एवढंच, देवा त्या निष्पाप चिमुकल्याचा आत्म्याला शांती दे आणि त्याच्या आईवडिलांना हे दुःख सहन करण्याची ताकद दे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.